नमस्कार. आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची जयंती. अहिल्याबाईंचे कार्य खूप थोर होते, पण त्यांच्यावर दुःखाचा डोंगर होता. या दुःखातही त्यांनी आपल्या सात्विक गुणांनी आणि आध्यात्मिक वृत्तीने त्यांनी ते निमूटपणे सहन करून खंबीर मनाने 30 वर्षे राज्यकारभार कसा केला हे जाणून घेणे फक्त मराठीच नाही तर अवघ्या हिंदुस्थानी नागरिकांचे कर्तव्य आहे. एका आदर्श राज्याची संकल्पना साकारण्याचे स्वप्न एका राजस्त्रीने पाहिले आणि आणि सुख, शांती, समाधान, समृद्धी या आवश्यक गोष्टींबरोबरच अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत बाबी आणि रोजगाराच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या. अहिल्याबाईंचे पुरोगामी आणि परिवर्तनवादी विचारांचे प्रतिबिंब त्यांच्या अनेक प्रसंगावरून दिसून येते. आजच्या अस्थिर आणि मानवी जीवनात त्यांच्या अहिल्याबाईंच्या गुणांची नितांत आवश्यकता आहे असे वाटते. राज्याचा उपभोगमुक्त स्वामी असला पाहिजे हे अहिल्याबाईंनी आपल्या आचरणातून सिद्ध केले. ईश्वराने माझ्यावर जे उत्तरदायित्व सोपवले आहे ते पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे. रयतेला सुखी ठेवणे हे माझे काम आहे. आज मी सत्ता आणि बळाच्या बळावर मी जे कार्य करत आहे त्याचा परमेश्वरासमोर अखेरीस मला जाब द्यावा लागेल. हे अहिल्याबाईंचे शब्द म्हणजे राज्यकर्त्यांची सनदच होय. वाहिले ते गंगाजळ, राहिले ते तीर्थ, असे मानवाचे चरित्र हवे असं अहिल्याबाईंनी म्हटलं आहे. अहिल्याबाईंची सात्विक पारदर्शी गंगाजळ निर्मळ गुण, चरित्र आणि चारित्र्य म्हणजे काव्य प्रतिभेसाठी निरंतर आव्हान. अहिल्याबाईंचा मोरोपंत, अनंतफंदी, पंडित राम यांसारख्या त्यांच्या समकालीन संतांपासून ते महाराष्ट्र कवी माधव जुलियन, शांता शेळके पर्यंत अनेक कवींनी अहिल्याबाईंच्या दानधर्माची, लोककल्याणाची कामे, विहिरी, तळे, तलाव यांची निर्मिती, राजकारण, धुरंधरता, न्यायप्रियता, करारीपणा, सर्वधर्म समता यांसारख्या गुणांचे वर्णन केले आहे. इंग्रज कवयित्री जोना बेली हिने अहिल्याबाईंवर 700 ओळींचे काव्य करून त्यात अहिल्याबाईंच्या असामान्य गुणांची आणि 30 वर्षे शांततामय कारकिर्दीचे वर्णन केले आहे. धन्यवाद.